जालना येथील लाव्हा रसाचे रहस्य उलगडले. विद्युत तांत्रिक बिघाडामुळे ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्याचं उघड. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. जालना शहरातील सामानगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागील नेमकं कारण आता स्पष्ट झालं असून हा प्रकार कोणताही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचं समोर आलंय. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाड दुपारी सुमारे 4:45 वाजता दुरुस्त करण्यात आला. तसेच वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून सध्या परिस्थितीत स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित ठिकाणी असलेल्या 11 kV सॅटेलाइट फीडरच्या कंडक्टरचा संपर्क व्हॅक्रॉस आर्म आणि RSG पोलशी आला. हा संपर्क फॉल्टी पिन इन्सुलेटरमुळे झाला आणि त्यामुळे विद्युत प्रवाह थेट पोलमार्फत जमिनीत उतरला. परिसरात खडकाळ जमीन असल्यामुळे तीव्र विद्युत प्रवाहामुळे खडक वितळून लावासारखा दिसणारा पदार्थ बाहेर येताना दिसला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की हा प्रकार ज्वालामुखी किंवा नैसर्गिक आपत्ती नसून तांत्रिक बिघाडामुळे झालाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असे जिल्हा प्रशासनानं कळवलंय. ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले. त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 kVच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला. तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलाही काही हे नाही आहे. तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता. नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला. त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे. ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता तो खडक वितळला. तो साधारणतः होतं सर अर्थिंग नाही मिळाली तर असं होतं. अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो जर अर्थिंग मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते. नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये. बस एवढं करतो. महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा तो खडक होता जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे.